तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सरकारकडे वारंवार प्रकरण लावून धरण्यात आलं। वाल्मिक कराडसह सर्व आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते असे सगळेच काम करत होते। तर सुरेश झस असतील, संदीप क्षीरसागर असतील यांनी मागणी केलेली होती। अंजली दमानिया यांनीही मागणी केलेली होती। त्यांच्या या मागणीनंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। आणि मुख्यमंत्री आता आले, 2 ओळीचं बोलले की त्यांचा राजीनामा आला, तो त्याचा मी स्वीकार केलाय, तो गव्हर्नरकडे पाठवलाय। का मुख्यमंत्री म्हणून तुम्ही 2-2.5 महिने हे सगळा तमाशा बघत होतात? का तुम्ही त्याच्यावर भूमिका घेतली नाही? तुम्हाला संवेदना नाहीत? तुम्हाला परिवार नाहीत? त्या देशमुख कुटुंबाला किती यातना झाल्या या तुम्हाला कळल्या नाहीत? आणि सगळे जण येतात, आज तो ड्रामा चाललाय पूर्ण तिकडे त्या अधिवेशनाच्या बाहेर। सगळे जे पायऱ्यांवर उभे आहेत, याच्या पायऱ्यांवर जे उभे आहेत त्यांना माझा प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती जण लढले? अंबादास दानवेंना माझा प्रश्न आहे, तुम्ही जालन्यात होतात, बीडला जाऊन तुम्ही का नाही लढलात? तुम्ही विरोधी पक्षात आहात ना? सगळे जण नुसता आज ड्रामा करतायत, घोषणा देण्याचा ड्रामा करतायत। बास झालं, याला राजकारण नाही म्हणत, याला लोकशाही नाही म्हणत। काल शिल्लक राहिला नसेल, NDTVच्या का कोणत्या लेडी होत्या त्या अक्षरशः ओक्साबोक्शी रडत होत्या। आणि मला वाटतं कोणत्याही अँकरचं किंवा कोणताही जो प्रतिनिधी मीडियाचा, त्या सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा काल पाणावल्या असतील। आणि या पाणावलेल्या पाहिल्याला महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष कालच्या ह्या फोटोपासून मला वाटतं त्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी घेतली असावी आणि त्याच्यामुळं त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। राजीनामा नक्कीच घ्यायला उशीर झालेला आहे आणि पण लोक आता रस्त्यावरती उतरणं चालू केले। मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा गुन्हा दाखल करायला किंवा जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड ह्यांना मुख्य आरोपी करा म्हणून जेव्हा लोक रस्त्यावर उतरले होते, 1 लाखापुढे लोक रस्त्यावरती बीड जिल्ह्यामध्ये उतरले होते। आणि राजीनामा जर झाला नाही तर हीच परिस्थिती परत एकदा बीड जिल्ह्यामध्ये दिसून येईल। अशी मागणी होते, तुम्ही याला सहमत आहात? हे बघा, जर ही खंडणीची जे धस अण्णा बोलले आहेत, मी बघितलं नाही पण आपल्याच माध्यमातून मला कळत आहे ते काहीतरी पुरावे असल्याशिवाय बोलणार नाही। तसं जर असेल तर त्यांना सहआरोपी केलं पाहिजे। कुणी म्हणते नैतिकतेनं मी दिला, कुणी म्हणते मी स्वीकारला। माझी एकच विनंती आपल्या सर्व माध्यमांनी सुद्धा 3 महिने झालं तुम्ही आमच्यासोबत लढा देत आहे, तुमचे सर्वांचे पण आभार मानायचे। हे फोटो कधी आले हो पोलीसकडे? 2.5 महिन्यापूर्वी घटना घडली, त्याच्यानंतर लागलीच आले। त्याच्यात ज्या पोलीस यंत्रणा याच्यामध्ये होतेच, पोलिसाचं स्टेटमेंट धनंजयनं केलं, पोलीस नसते तर असं झालं नसतं। या पोलीस यंत्रणेचा सुद्धा ह्याच्यात सहभाग इनडायरेक्टली आहे। त्याच्यामुळे ही फोटो जर 2.5 महिन्यापूर्वी आलेत तर महाराष्ट्रातल्या जनतेला का सांगितलं नाही? मग जर फोटो त्याच वेळेस आले असते तर त्याच वेळेस नैतिकता नव्हती का 2.5 महिन्यापूर्वी? मुख्यमंत्र्याला तर माहित असणार, गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री त्यांच्याकडे हे फोटो त्या खात्याला माहित असणार, सगळ्यांना माहित असणार हे सगळे फोटो होते। हे फोटो त्याच वेळेस डिक्लेअर केले, नैतिकता होती तर 2.5 महिन्यापूर्वी का